नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामासाठी कोणती मक्का बियाण्याची निवड करायची आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे। तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आपण या व्हिडिओमध्ये सिजंटा S6668 प्लस डिकल्पची पिनॅकल, त्यानंतर ॲडव्हांटा PSA 741, लक्ष्मी सिक्का 3960 आणि सर्वात जास्त लोकप्रिय मक्का म्हणजे पायोनियर P3524 या लोकप्रिय मक्का वाणाची माहिती आपण सविस्तर जाणून घेणार आहे। चला तर मित्रांनो, टाइमपास न करता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। पहिली मक्का वाण आहे सिजंटा 6668 प्लस। भरपूर शेतकऱ्यांना माहिती असेल 6668 प्लस भरपूर वर्षापासून शेतकरी लोक या वाणाची निवड करत आहे। मित्रांनो, याचे मुख्य वैशिष्ट्य बघितले तर जोमदार वाढ आणि त्यानंतर एकसारखे कणीस, दाण्यांना चांगला भराव आणि चांगला कलर आपल्याला या वाणामध्ये दिसून येतात। आणि महत्त्वाची गोष्ट, वादळी वाऱ्याला तुलनेने सहनशीलता या वाण्यामध्ये उपलब्ध आहे। तर याचा कालावधी अंदाजे बघितला तर 105 ते 115 दिवस या मक्का वाणाचा कालावधी आहे। आणि उत्पादनाची क्षमता योग्य व्यवस्थापनात उच्च उत्पादन आपल्याला मिळते। जर आपलं योग्य व्यवस्थापन चांगलं असलं तर उत्पादनामध्ये मोठी वाढ होऊ शकते। कोणत्या जमिनीसाठी भारी आहे तर मध्यम ते भारी जमिनीसाठी आणि सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यासाठी हे वाण अतिशय एक नंबर आहे। यानंतर दुसरा वाण आहे डिकल्प पिनॅकल। याचं जर मुख्य वैशिष्ट्य बघितले तर सर्वात जास्त मोठे व भरलेले कणीस या वाणामध्ये दिसून येते। दुसरी गोष्ट, दाण्याची आकर्षक गुणवत्ता या वाणामध्ये आपल्याला दिसते। यानंतर मजबूत खोड आणि बाजारात चांगली मागणी या वाणाला मिळत असते, त्यामुळे चांगला दर या वाणाला मिळतो। याचा कालावधी बघितला तर अंदाजे 110 ते 120 दिवस आपल्याला या वाणाचा कालावधी मिळतो। आणि उत्पादनाची क्षमता बघितली तर उच्च उत्पादन देणारे वाण आपल्याला या वाणात दिसते। चांगली सुपीक जमीन आणि व्यावसायिक मक्का उत्पादक या वाणाची निवड करत असतात। शेतकरी मित्रांनो, आता तिसरं वाण आपण बघणार आहे ॲडव्हांटा PSA 741। भरपूर शेतकऱ्यांना माहीत आहे ॲडव्हांटा कंपनीची 741 मार्केटमध्ये भरपूर वर्षापासून आपलं नाव चांगलं कमावलेलं आहे। तर भरपूर शेतकऱ्यांनी 741 खरीप आणि रब्बी हंगामामध्ये या दोन्ही हंगामामध्ये शेतकरी या वाणाची लागवड करत असतात। याचे मुख्य वैशिष्ट्य बघितले तर अनेक वर्षापासून लोकप्रिय आणि विविध हवामानात चांगली कामगिरी या वाणांनी दिसून येते। हवामान खराब असले तरी या वाणाला कोणत्या प्रकारच्या इजा होत नाही। कणसाची लांबी चांगली असते आणि दाण्याचा रंग आकर्षक चांगला असतो, त्यामुळे भरपूर ठिकाणी या वाणाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। याचा जर कालावधी बघितला तर अंदाजे 105 ते 115 दिवस किंवा यापेक्षा वातावरण जर खराब असले किंवा चांगले असले तर आपल्याला 10 ते 15 दिवसाचा फरक दिसून येतो। यानंतर उत्पादन बघितले तर आपल्याला स्थिर मध्यम ते भागीमध्ये या वाणापासून उत्पादन आपल्याला मिळणार आहे। पण जर आपण याचा चारा बघितला तर आपल्याला शेवटपर्यंत हिरवागार चारा या वाणामध्ये दिसून येतो। हे वाण आपण कोरडवाहू व बागायती दोन्ही भागासाठी वापर करू शकतात। तर मित्रांनो, चौथं जे वाण आहे लक्ष्मी सिक्का 3960। तर मित्रांनो, भरपूर दिवसापासून, आता मागील वर्षापासून लक्ष्मी सिक्का मार्केटमध्ये नवीन आलेले आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनी या वाणाची निवड केलेली आहे। तर याचे मुख्य वैशिष्ट्य बघूया। कमी खर्चातील पर्याय म्हणून तुम्ही लक्ष्मी सिक्का 3960 या वाणाची निवड करू शकता। चांगली उगवण क्षमता या वाणामध्ये आपल्याला दिसून येते। त्यानंतर मजबूत रोपे आणि स्थानिक भागात लोकप्रिय झालेले हे मक्का वाण आहे। याचा जर कालावधी आपण बघितला तर 100 ते 110 दिवस या मक्काचा कालावधी आहे। उत्पादनाची क्षमता बघितली तर योग्य व्यवस्थापन असल्यास चांगले उत्पादन आपल्याला भेटू शकते। कोणासाठी योग्य आहे हे वाण ते आपण जाणून घेऊया। जर तुमच्याकडे खर्च कमी असेल, जर तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन पाहिजे असेल तर तुम्ही लक्ष्मी सिक्का 3960 या वाणाची निवड करू शकता। शेतकरी मित्रांनो, आता जे पाचवं वाण आहे त्यामध्ये तुमच्या सर्वांना माहितीच आहे आणि भरपूर वर्षापासून पायोनियर P3524 मार्केट पूर्णपणे जाम केलेलं आहे आणि उत्पादन ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळत आहे। याचे जर मुख्य वैशिष्ट्य बघितले तर अत्यंत लोकप्रिय हायब्रिड वाण हे अत्यंत आतापर्यंत ओळखले जात आहे। मोठे एकसमान कणीस आणि दाण्याची संख्या जास्त या वाणामध्ये आपल्याला दिसून येते। दाण्यांचा उत्कृष्ट भराव जास्त असल्यामुळे उत्पादनामध्ये 4 ते 5 क्विंटलची वाढ निश्चित हमखास शेतकऱ्यांना मिळालेली आहे। आणि उच्च उत्पादन क्षमता असल्यामुळे भरपूर शेतकरी या वाणाची निवड करत असतात। या अगोदर आपल्या चॅनलवरती P3524 शेतकऱ्यांचे फीडबॅक आणि चांगला व्हिडिओ, चांगले खत व्यवस्थापन कशा पद्धतीने तुम्ही करू शकता याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे, तुम्ही बघू शकता।
पायोनियर P3524 अवधूत ॲग्रोमार्ट असं सर्च करावे लागेल. यानंतर कालावधी बघितला या वाणाचा तर अंदाजे 110 ते 120 दिवस या मक्याचा कालावधी आहे. थोडे उशिरा येणारे वाण पण अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत असते. तर उच्च तंत्रज्ञान वापरल्यामुळे भरपूर उत्कृष्ट उत्पादन शेतकऱ्यांना मिळते. जर तुम्ही सिंचन सुविधा किंवा चांगले पाणी असेल तर तुम्ही या वाणाची निवड नक्की करा. तर मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला आपल्या व्हिडिओवरती पूर्ण टेबलनुसार त्याचा कालावधी, वाण आणि उत्पादन कशा पद्धतीने मिळू शकते याची संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. जर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला सर्वात जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर तुम्ही पायोनियर P3524 या वाणाची निवड आणि डिकाबची पिनॅकल या दोन्हीपैकी कोणतेही वाण तुम्ही आपल्या शेतामध्ये लावू शकतात. तर याच्यामध्ये जर बघितलं तुम्हाला मध्यम ते स्थिर आणि कामगिरीसाठी जर बघितलं तर PSC 741 ॲडव्हान्टेजची ही चांगली वाण आहे. त्यानंतर अजून एक 6668 प्लस देखील वाण आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीने देऊ शकता. जर तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन पाहिजे असेल तर तुम्ही लक्ष्मी सिक्का 3960 या वाणाची निवड करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही यापैकी यापूर्वी कोणते बियाणे लावलेले आहे आणि उत्पादन तुम्हाला किती मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. धन्यवाद.